36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. ग्राम शिराळा येथील मस्के भवन दुर्गा इंग्लिश स्कूल येथे शहीद अण्णासाहेब राऊत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. हे शिबिर दिनांक 23 ऑगस्ट रोजी शहीद अण्णाभाऊ राऊत बहुउद्देशीय संस्था शिराळा संचालक श्री राजेशभाऊ भोवाळू यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं. शहीद अण्णासाहेब राऊत त्यांच्या सामाजिक कार्याची व समाजासाठी दिलेल्या योगदानाची यावेळी उपस्थितांनी आठवण करून त्यांच्या स्मृती जपण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशानं या मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद अण्णासाहेब राऊत व शहीद ज्ञानेश्वर शेंडे यांच्या प्रतिमेचं दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर स्मृतिदिनाचा औचित्य साधून नेत्र तपासणी शिबिराला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रवीण मोहरे सर यांनी केले. तसेच याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर निलय ढोरे, MBBS MS, मयूर मुरकर, तन्वी ढोक, सोनाली मोरे, विशाल मेठाणी, श्री रामकृष्ण ठाकरे, मनोहरे सर, राजेंद्रजी म्हस्के, राजूभाऊ गंदे, नरेंद्र भस्मे, अर्चना नागे, शालिनी कडू, अंकिता घोंगडे, साधनाताई म्हस्के, निकिता उके, प्राची माकोडे, ऋतुजा रहाटे, दुर्गा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री प्रवीण मोहरे सर तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. ॲडव्हान्स आय केअर सेंटरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर निलय राजेंद्र ढोरे MBBS MS यांच्या हस्ते शिबिरामध्ये शिराळा परिसरातील नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ ग्राम शिराळा येथील दुर्गा इंग्लिश प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी तसेच गावातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. भावना यांच्यामध्ये जागृत झाली पाहिजे तेव्हा याचा विकास त्यांच्या काळामध्ये कुठं जात असेल ते रोखू नका. बाबू तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको. लहानपणी आम्हाला प्रेतसुद्धा पाहू देत नव्हते आमची आई. आता तो काळ बदललेला आहे. प्रत्येक घर हे स्मशान आहे. त्या मुलांच्या प्रगतीच्या आळीव नका. त्यांना शिकू द्या समाजातलं आणि जे चांगलं असेल त्यांचे रस्ते साफ करा आणि त्यांच्या प्रगतीच्या आडने येताना त्यांचं साहस कसं वाढेल या भावनेतून त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि ते कार्य ही छोटीशी संस्था असली तरी करत आहे. आमच्या म्हस्के साहेबांनी मला पुष्कळ तऱ्हेचा हात दिलेला आहे, सहयोग दिलेला आहे. त्यांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी न्यूज G9 महाराष्ट्र. तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते, तिवसा.